ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण आळूच्या वड्या बनवू। त्यासाठी मी आळूचे पानं आणले। आता तुम्हाला सांगते मी वेगळ्या पद्धतीने बनवते, कारण आळूचे पानं हे छोट्या साईजचे मिळाले मला, तर हे कापून घेते असे आणि कापून याचे वड्या बनवते। असं फोल्ड करून घ्यायचं आणि कापून घ्यायचं। अशा लंब्या लंब्या धारी कापून घ्यायच्या। आता हे पानं कापून घेतलेले आहे। आता मी वड्या बनवण्यासाठी मी सामग्री सांगते। 4 कांदे घेतले चिरून, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तीळ, 1 चमचा हळद, कोथिंबीर, मिरे, 7-8 पाकळ्या लसणाच्या, जिरे, 1 मोठी वाटी बेसन पीठ, 1 लहान वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि लाल तिखट। आता आपण मसाले वाटून घेऊ। जिरे, लसूण, मिरे, आता हे वाटून घेऊ। चिरलेले पानं आहे हे टाकू टोपामध्ये। हे पानं सगळे टाकून घेऊ। वाटलेला मसाला, तीळ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आता हे एकत्र सगळं काढून घेऊ। आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे वड्यांचं। आता आपण त्याच्या वड्या बांधून घेऊ। असं थोडं थोडं घ्यायचं, असं बनवून घ्यायचं, ठेवायचं। आता सर्व वड्या बांधून झालेल्या आहेत। आता ही मोमोचं भांडा याच्यावरती ठेवू। झाकण ठेवून त्याला अर्धा तास शिजू दे। वड्या छान शिजून झालेल्या आहे। आता मस्त चिकटत नाही द्या, चांगलं शिजलेल्या मध्ये येतं। आता आपण त्यांना गॅस बंद केला। आता त्याला थंड करायला ठेवू। आता वड्या छान थंड झालेल्या आहे। आता आपण त्या कापून तोडून घेऊ। वड्या कापून झालेले आहे। आता आपण तोडून घेऊ। तवा चांगला गरम झालेला आहे। आता आपण तेल टाकू। आता आपण वड्या टाकू। तेल गरम झालेलं आहे। तोडून झालेले आहे। आपण आता पलटी करून घेऊ। आता वड्या मस्त छान तळून झालेल्या आहे। आता आपण त्या काढून घेऊ। गरमागरम आळूच्या वड्या, टमाटा सॉस, कांदा, खाऊ।
रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा.